नमस्कार, मी नेहा, नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तीळ पापडी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिले तीळ आपण भाजून घ्यायचे। मंद गॅसवर एकसारखं आपल्याला हे भाजून घ्यायचंय। यामुळे एकदम खमंग असे आपले तीळ लागतील। तीळ आपले एकदम खमंग असे भाजले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर मेल्ट करून घ्यायची आहे। एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही कॅरमलाइज करायची आहे। एकसारखं आपल्याला हे हलवायचं आहे आणि एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला हे कॅरमलाइज करायचं आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेऊया। यामुळे आपल्या गुळ पापडीला एकदम छान अशी शायनिंग येईल। साखर आपली वितळते तोपर्यंत आपण सरफेस वरती थोडंसं साजूक तूप लावून घेऊया। साखर आपली वितळलेली आहे। लगेचच आपण हे तीळ यामध्ये टाकून घेऊया। तीळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचंय आणि लगेचच आपण तीळ पापडी तयार करायला घेऊ। तूप लावलेल्या सरफेस वरती आपण हे मिश्रण टाकून घ्यायचंय। लगेचच उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला हे पलटी मारून घ्यायचंय। आपण लाटण्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे। गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचंय। थंड झाल्यानंतर हे सेट होतं आणि परत लाटता येत नाही। अशा पद्धतीने आपल्याला जितकी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची आहे। एका ग्लासच्या साहाय्याने आपण गरम असतानाच याचे तुकडे पाडून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपली गुळ पापडी तयार झालेली आहे। एकदम चविष्ट आणि एकदम झटपट अशी आपली ही गुळ पापडी तयार होते। फक्त 10 मिनिटांमध्ये आपण ही गुळ पापडी तयार केलेली आहे। एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत अशी आपली ही गुळ पापडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी आपण ही तीळ पापडी तयार केलेली आहे। तुम्हाला मी यामधली एक तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली ही पापडी तयार झालेली आहे। एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत अशी आपली ही पापडी तयार होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।